श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आज दीप अमावस्या. संध्याकाळी 6:30 ते 11:45 दरम्यान कापुरासोबत जाळा या 7 वस्तू. पती व मुलांची होईल जोरदार प्रगती. सर्व संकटे पण होतील दूर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपला पितृदोषी पूर्णपणे निघून जाईल. तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत आहेत का? पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती थांबली आहे का मुलांचे अभ्यासातच लक्ष लागत नाही किंवा त्यांना यशच मिळत नाही? घरात सतत आजारपण, पैशांची चणचण किंवा नको ते वाद होत आहेत का? तर या सर्व प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. आयुष्याला एक नवी दिशा देणार ठरणार आहे. आज आपण बोलणार आहोत दीप अमावस्याबद्दल, म्हणजेच गटारी अमावस्या ही म्हटलं जातं. या एकाच रात्री असा एक दुर्मिळ व अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून आलेला आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश करू शकतो. आज सायंकाळी 6:30 ते 11:45 या दरम्यान मुहूर्त दरम्यान जर तुम्ही कापुरासोबत मी सांगणाऱ्या या 7 वस्तू जाळल्या तर घरातील संपूर्ण नकारात्मकता, नजरदोष आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष मुळापासून नष्ट होईल. पती आणि मुलांच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळेही होतील. पण थांबा, या 7 वस्तूंपैकी 7वी वस्तू अशी आहे जी जाळल्याशिवाय हा उपाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि ती वस्तू काय आहे, ती कशी जाळायची हे मी या व्हिडिओमध्ये मध्यभागी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. एकही मिनिट स्किप न करू नका. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव नक्की लिहा. आणि ईश्वराचे नाव लिहिल्याने सर्व चांगल्या गोष्टीच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्यांचे 100% तुम्हाला 100 पटीने तुम्हाला त्याचे फळ मिळत असते. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आपण दरवर्षी दीप अमावस्या साजरी करतो. घराघरात दिवे उजळतो, पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रानुसार दीप अमावस्या ही केवळ दिवे पुजण्याची रात्र नाही, तर ही तंतू जोडण्याची आणि नकारात्मक शक्ती छाटण्याची सर्वात मोठी रात्र असते. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या अत्यंत गूढ आणि ताकदवानही मानली जाते. या रात्री ब्रह्मांडात अशा काही ऊर्जा सक्रिय असतात ज्या आपल्या घरातील वाईट शक्तींना बाहेर फेकून देऊ शकतात. अनेकदा आपल्या घरात सर्व काही व्यवस्थित सुरू असतं, पण अचानकच कोणाची तरी वाईट नजर लागते किंवा आपल्या नकळत घरात पितृदोषही निर्माण होतो. पितृदोष म्हणजे काय, तर कामात ऐनवेळी येणारे अडथळे, हातात आलेला पैसा न टिकणे, मुलांचे लग्न न जमणे किंवा नवरा बायकोत विनाकारण भांडण होणे. अनेक महिला मला विचारतात, ताई आम्ही खूप पूजापाठ करतो, स्वामींची सेवा करतो, तरी आमच्या घरात शांतता का नाही? मी त्यांना नेहमी सांगते, जेव्हा तव्यावर काजळी साधते तेव्हा त्यावर डोसा किंवा पोळी नीट बनत नाही. तसंच जेव्हा वस्तूवर किंवा वास्तूवर आणि नशिबावर नकारात्मकतेची काजळी साचते तेव्हा देवाच्या पूजेचे फळही आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आज संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45 या वेळेत आपल्याला कापुराच्या साह्याने ही नकारात्मकतेची काजळी जाळून भस्म करायची आहे. भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा सर्वात मोठा घटक आहे. जेव्हा आपण कापुरासोबत विशिष्ट वस्तू जाळतो तेव्हा त्याचे धूर आपल्या संपूर्ण वास्तूत पसरतात आणि घरातील दुरात्मा म्हणजे दरिद्रता आणि बाधा पळून जातात. तर मैत्रिणींनो, मी जे काही उपाय सांगणार आहे त्याआधी आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी सांगितलेली दीप अमावस्येची एक अतिशय आणि सुंदर अशी सत्य कहाणी तुम्हाला मी सांगते. ही गोष्ट ऐकल्यानंतर या दिवसाचे पूर्ण महत्त्व समजणार नाही, पण थोडेफार तरी तुम्हाला समजेलच. आटपाट नगर होतं, एक राजा होता. दीप अमावस्येची पारंपरिक कहाणी
एका परमेश्वराने या देवाधर्मांना तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता. राजाला 3 ते 4 मुले आणि 4 सुना होत्या. त्या राजाच्या घरात खूप संपत्ती आणि वैभवी होतं. राजाच्या सर्व सुनांमध्ये सर्वात धाकटी सून अतिशय गुणी, स्वज्वळ आणि देवधर्मावर विश्वास ठेवणारी होती. आषाढ अमावस्येचा दिवस आला. त्या दिवशी घरातील सर्व जुने कपडे तिने समया लावून दिवे लावले. स्वच्छ घासून पुसून चकचकीत करण्याची प्रथा होती. मोठ्या सुनांनी घरचे दिवे घासताना ते अस्ताव्यस्त हाताळले आणि त्यातले काही दिवे फुटले किंवा मोडले. मोठ्या सुना घाबरल्या आणि त्यांनी तो दोष धाकट्या सुनेवर ढकलला आणि राजाला सांगितले, धाकट्या सुनेच्या हलगर्जीपणामुळेच घरातील सर्व दिवे मोडलेले आहेत. राजाने संतापाच्या भरात धाकट्या सुनेला घरातून बाहेर काढून दिले. बिचारी धाकटी सून खूप दुःखी झाली. ती जंगलाच्या वाटेने चालत एका लहानशा झोपडीत राहू लागली. तिथेही तिने आपली नम्रता आणि भक्ती सोडली नाही. आषाढ अमावस्येची रात्र आली. त्या रात्री नगरातील सर्व दिवे अदृश्य रूपात एका ठिकाणी एकत्र जमले आणि आपापल्या घरात आपल्याशी कसा व्यवहार होतो यावर चर्चा करू लागले. पहिला दिवा म्हणाला, माझ्या मालकिनीने मला स्वच्छ घासले, तेल वात घालून छान उजळले, मला खूप आनंद झाला. दुसरा दिवा म्हणाला, माझ्या घरात माझी पूजाच झाली नाही, मला कोपऱ्यात अंधारात टाकून दिले. त्याचबरोबर तेव्हा राजाच्या घरातले दिवे एकत्र आले व दुःखाने म्हणाले, राजाच्या मोठ्या सुनांनी आम्हाला मोडले आणि दोष मात्र त्या निष्पाप आणि धाकट्या सुनेवर ठेवला. त्या गुणी सुनेला राजाने विनाकारण घरातून हाकलवून दिलेले आहे. त्याचवेळी राजा शिकार खेळून जंगलातून परत होता. वाटेत तो त्या दिव्यांच्या सभेजवळ जात असताना त्याने त्या दिव्यांचे हे बोलणे स्वतःच्या कानांनी ऐकले. राजाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला. धाकटी सून पूर्णपणे निष्पाप आहे आणि मोठ्या सुनांनी कपट केलेले आहे हे राजाच्या लक्षात आले. राजा लगेच धाकट्या सुनेच्या झोपडीकडे गेला आणि त्याने त्याची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने वाजत गाजत परत वाड्यावर घेऊन आला. राजाने कपटी सुना म्हणजे मोठ्या सुनांना योग्य ते शिक्षाही दिली आणि धाकट्या सुनेला घराची संपूर्ण मुख्य जबाबदारी सोपवली. धाकट्या सुनेने दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिव्यांची षोडोपचार पूजा केली. त्यांना नैवेद्य दाखवला. दिव्यांच्या आशीर्वादाने राजाचे राज्य आणि घर, संपत्ती, आरोग्य आणि आनंदाने भरून गेले. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे दिव्यांच्या आशीर्वादाने त्या निष्पाप सुनेचे सर्व दुःख दूर झाले, तसेच आजच्या या उपायाने आपलेही दुःख दूरच होणार आहे. जशी ही गोष्ट त्या धाकट्या सुनेला पडली तशी ती आपल्या सर्वांना फळो, म्हणजे त्याचाच मार्ग मिळो. आता हीच दिव्यांची आणि कापुराची कृपा आपल्या घरात कशी होणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आज संध्याकाळी 6:30 ते 11:45 दरम्यान आपल्याला तो विशेष उपाय करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया कापुरासोबत जाळायच्या ह्या 7 अत्यंत शक्तिशाली वस्तू कोणत्या आहेत. तर मैत्रिणींनो, आपण दरवर्षी दीप अमावस्या साजरी करतो, घराघरात दिवे उजळतो, पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रानुसार दीप अमावस्या ही केवळ दिवे पूजण्याचीच रात्र नाही, तर ती तंतू जोडण्याची आणि नकारात्मक शक्ती छाटण्याची सर्वात मोठी रात्र असते. आता अगदी लक्ष देऊ नये का? हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीची एक पंती किंवा पितळेचे तांब्याचे भांडे घ्यायचे आहे. त्यात शुद्ध कापूर ठेवायचा आहे. आता या कापुरासोबत कोणत्या 7 वस्तू जाळायच्या आहेत ते एका कागदावर लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पहिली वस्तू आहे अखंड लवंग. 2 अखंड लवंग, ज्याला वरचे फूल असणे गरजेचे आहे. तुटलेली लवंग वापरू नये. 2 लवंग कापुरावर ठेवा. लवंग ही वाईट नजर, करणी किंवा घरातील लोकांच्या डोक्यातील नकारात्मक विचार दूर करते. जेव्हा लवंग कापुरासोबत जळते तेव्हा तिच्यातून निघणारा सुगंध घरातील वातावरण तणावमुक्त करतो. ज्या घरात सतत कटकटी होतात तिथे लवंग जाळणे अत्यंत फायदेशीर ठरते. दुसरी वस्तू आहे काळी मिरी, म्हणजेच काहीतरी ती काळी मिरीचे दाणे असतात. काळी मिरी ही गुप्त शत्रूंचा
आणि न दिसणाऱ्या बाधांचा नाश करते. जर तुमच्या पतीच्या कामाच्या ठिकाणी कोणी त्याच्या विरोधात काटकरस्थान करत असेल किंवा मुलांच्या प्रगतीवर कोणाची वाईट दृष्टी लागली असेल तर काळी मिरी त्याने त्या सर्व वाईट नजरांचा नाश होतो. तुमच्या कुटुंबाचे संरक्षण कवच तयार होते. तिसरी आहे वस्तू ती म्हणजे एक तमालपत्र, म्हणजे त्याला तेजपत्र असेही म्हटले जाते. एक सुके तमालपत्र म्हणजे तमालपत्रावर तुम्हाला तुमच्या इच्छेने प्रतीक म्हणून हळदी किंवा कुंकवाने एक छोटासा टिळा लावायचा आहे आणि तेजपत्ता किंवा कापुरासोबत तो जाळायचा आहे. तेव्हा तो घरातील आर्थिक अडचणी आणि कर्जाचा बोजा कमी करतो. पतीच्या नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी आणि व्यापारात यश मिळण्यासाठी तेजपत्ता कापुरावर जाळणे हे रामबाण औषधही मानले जाते. चौथी वस्तू आहे चिमूटभर पिवळी मोहरी, म्हणजे चिमूटभर पिवळी मोहरी. मैत्रिणीनो, पिवळी मोहरी ही साक्षात माता लक्ष्मी आणि माँ दुर्गेचे प्रतीक मानले जाते. वास्तूतील पितृदोष आणि वास्तुदोष शांत करण्यासाठी पिवळी मोहरी कापुरात टाकावी. जेव्हा पिवळी मोहरी तडतडते तेव्हा घरातील सर्व जुने क्लेश आणि आजारपण जळून खाक होतात. तुमच्या पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतात, तुमच्या कुटुंबावरही राहतात. पाचवी वस्तू आहे छोटी हिरवी वेलची. एक हिरवी वेलची ही बुद्धी, ज्ञान आणि आकर्षकचा कारक असलेल्या बुध ग्रहाशी संबंधित आहे. ज्या घरात मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, मुले सतत चिडचिड करतात किंवा मुलांच्या करिअरमध्ये अडथळे येत आहेत, तिथे वेलची जाळल्याने अद्भुत फरकही पडतो. वेलचीचा सुगंध तुमच्या मुलांच्या मनात अभ्यासाविषयी आणि भविष्याविषयी एकाग्रता निर्माण करतो. सहावी वस्तू आहे सुकी लाल मिरचीच्या बिया. सुक्या लाल मिरचीच्या 4 ते 5 बिया लक्षात ठेवा. अख्खी मिरची नाही तर फक्त लाल मिरचीच्या बिया. हे तुमच्या घरातील जुन्यातील जुने आजारपण पळवून लावण्यासाठी आहे. घरात कोणी सतत आजारी पडत असेल, औषधांचा खर्च थांबत नसेल तर या बिया कापुरासोबत जाळल्याने घरातील नकारात्मक आजारपण निघून जाते. सातवी वस्तू आहे गाईचे तुपाचा थेंब. आता ही सातवी वस्तू अतिशय गुप्त आणि शक्तिशाली वस्तू, ती म्हणजे गाईच्या तुपाचा एक थेंब आहे आणि गुळाचा एक छोटासा एक लहानसा खडा घ्यायचा आहे. जेव्हा आपण कापूरवरील ह्या 6 वस्तू त्यावर गुळाचा खडा ठेवून गाईचे थोडे तूप ठेवतो किंवा घालतो आणि ते पेटवतो तेव्हा त्याला शास्त्रात अग्निहोत्र किंवा छोटा हवनच म्हटले जाते. हा धूर जेव्हा संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:45च्या दरम्यान तुमच्या संपूर्ण घरात पसरतो तेव्हा साक्षात अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात प्रवेश करतात. हा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात दाखवा, मुख्य दारापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सर्व बेडरूममध्ये. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच कोणत्याही धार्मिक उपाय किंवा सेवा करताना ती कोणत्या वेळेत आणि कशी कोणत्या नियमांनी केली जाते यावर तिचे 100% फळ मिळते किंवा अवलंबूनही असते. थोडीशी जरी चूक झाली तरी आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही. म्हणूनच हा उपाय करताना कोणत्या गोष्टीची काटेकोर काळजी घ्यायची आहे ती अगदी नीट लक्ष देऊन ऐका आणि समजूनही घ्या. पहिली गोष्ट आहे अचूक मुहूर्त आणि वेळ. हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6:30 ते 11:45 या दरम्यानच करायचा आहे, कारण शास्त्रानुसार या कालावधीत अमावस्येची तिथी पूर्ण प्रभावात असते आणि ब्रह्मांडात सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही ऊर्जा उच्च स्तरावर असतात. यावेळेत कापूर आणि त्या 7 वस्तूंचा धूर केल्यास वास्तूतील वाईट शक्तींना तत्काळ नाश होतो. त्यामुळे वेळ निघून जाऊ देऊ नका. संध्याकाळी 6:30 नंतर या उपायाची तयारी सुरू करा. दुसरी गोष्ट आहे दिवा प्रज्वलित करताना तुमची दिशा, म्हणजे जेव्हा तुम्ही मातीच्या पंतीत कापूर किंवा त्या वस्तू पेटवणार असाल तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. पूर्व ही सूर्यदेवाची म्हणजेच ऊर्जेची दिशा आहे आणि उत्तर ही कुबेर व देवांची दिशा मानली जाते. दक्षिण किंवा पश्चिमेकडे तोंड करून हा उपाय कधीही करू नका. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे शुद्ध वातावरण आणि तुमचे मन. हा उपाय करताना
घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि शांत असावे. टीव्हीचा आवाज बंद करा. मोबाईल एका बाजूला ठेवून द्या. घरातील कोणाशीही भांडण किंवा कटकटही करू नका. सर्वात म्हणजे जेव्हा कापूर जाळत असेल तेव्हा मनात कोणत्याही प्रकारची भीती, शंका किंवा चिडचिडही ठेवू नका. तुमच्या मनात फक्त आणि फक्त आपल्या पतीचे यश, मुलांचे उज्ज्वल भविष्य, आरोग्याची प्रगती आणि कुटुंबाच्या आनंदाचा सकारात्मक विचारच असावा. कारण तुमचा भाव जितका प्युअर असेल तितकाच या उपायाचा प्रभाव व जलदही दिसेल. चौथी गोष्ट आहे, त्या राख्याचे काय करावे बरं आता? सर्वात महत्त्वाचे आहे, जेव्हा सर्व 7 वस्तू जळून त्याची राख तयार होईल तेव्हा ती राख घाईघाईने लगेच फेकून देऊ नका. ती पंती आणि राख रात्रभर तुमच्या देवघरात किंवा मुख्य दाराच्या आतल्या बाजूला तशीच राहू द्या. ती राख रात्रभर घरातील उरलेली नकारात्मकता शोषून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ती राख गोळा करा. आणि ही राख साधी राख नसून एक प्रकारची सिद्ध भस्मच आहे. त्यासाठी ती कचऱ्याच्यात व बेसिनमध्ये अजिबात फेकू नका. ती राख एखाद्या हिरव्या झाडाच्या किंवा तुळशीच्या व्यतिरिक्त कोणत्याही कुंडीतील मातीत टाका किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यातही विसर्जित करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.